या ठिकाणी अहोरात्र सातत्याने एक महिन्यापासून आपल्या पायाला भिंगरी बांधून संबंध खेड्यापाड्याने जाऊन त्या मोर्चाचं महत्व पटवून दिलं, संविधानाचं महत्व पटवून सांगितलं आणि सर्व आपण त्या दादासाहेबांच्या हाकेला आपण ज्याला ऐकायचं दादासाहेब शेळकेला सर्वांनी आपले कान आता टाईट ठेवायचे आणि जमिनीवर पाय टाईट ठेवायचे आहेत. आता काऊन तर संबंध महाराष्ट्रामध्ये दादासाहेबांसारखं अभ्यासाला धरून वक्तव्य करणारे व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यातून संबंध महाराष्ट्रामध्ये जात आहे आणि आपल्याला योग आज आलेला आहे पूर्णपणे दादासाहेब ऐकण्याचा आणि दादासाहेबांच्या तोंडून संविधान ऐकण्याचा. म्हणून एक मी त्यांना पाचारण करण्यापूर्वी पेटलेल्या घराला लागलेली आग म्हणतात, केळीच्या मळ्याला केळीचा भाग म्हणतात, पेटलेल्या घराला लागलेली आग म्हणतात आणि दादासाहेब शेळकेला बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणतात, वाघ. त्या वाघाला मी या ठिकाणी पाचारण करतो. त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे. तो दादासाहेब शेळके. एक सर्वांना एक हात जोडून विनंती, सगळे शांत राहा. अत्यंत महत्वाचं मी या ठिकाणी बोलणार आहे. सर्वांनी 10 मिनिटं लक्षात घ्यावं. हे सगळं 5-25 हजारचा जनसमुदाय बघितल्यानंतर मला एका पिक्चरचा डायलॉग आठवला, मोग्यांबो फुसवा. बुद्ध बाबासाहेब सगळ्या महापुरुषांना वंदन करतो आणि खरंच बनतेजी इथं साक्षीला लोक आहेत. आम्ही जे पेरणी केली की नाही, आतडे तुटायचे. मी ज्या ज्या गावाला आलो आतडे तुटायचे राहिले. फक्त मी आतडे हात वरे करा. मी कोणाकोणाला गावाला आलो ते बघा, तिकडे आतडे तुटायचे बाकी राहिले. माझ्याकडे सगळी टीम बर, फक्त आमच्या आतडे म्हणजे आम्ही पेरत गेलो, हे बी उगवलं सगळं. बघा, पेरणी केली आम्ही, हे उगवलं. आणि खरंच मी तुम्हाला इमानदारीच्या आणि 100 वर्षात एवढा हातगावला मोर्चा नाही. बुद्ध फुले शाहू आंबेडकर नंतर मी तुम्हाला पाया पडून वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. हे जे यश आलं, हे जे मला मोठेपणा देतात ना, या सर्वांचा मोठेपणा, हे जे सगळं यश आहे, जे कृतिक समिती आहे आणि तुम्ही, हे आपल्या सर्वांना मी देतो. हे समाजाचं यश आहे, माझं सगळ्या समाजाचं आहे. त्याच्यानंतर फिरत असताना खास करून हदगाव, वडगाव, कांडली, बनचिंचोली आणि गुरफळी या गावच्या मातंग समाजाने अबकडं आरक्षण होऊ नये म्हणून पाठिंबा दिला. आमचा रोहित उतकावडे आहे, टाळ्या वाजवा त्याच्या नावाने. मला शेर आठवला. तुम्ही सर्वांना म्हणायचं आहे, गाठ आहे. उपवर्गीकरण वाल्यांचे आव्हान पेलीन माझ्यात दम आहे. नाही बिना टावरची उपवर्गीकरण वाल्यांच्या आव्हान पेलीन माझ्यात दम आहे. आताच सम्राट अशोकांची तलवार डोक्यात भीम आहे. अरे स्टेजवर उभा मी, स्टेजवर उभा मी, स्वाभिमानाने ताट आहे. फडणवीस, 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 जर वर्गीकरण करशील तर तुझी या भीमसैनिकाची गाठ आहे. भीमसैनिकाची गाठ आहे. भीमसैनिकाची गाठ आहे. या भीमसैनिकाची गाठ आहे. विषय बोलत नाही, ते पुरावा देऊन आलो मी संदर्भात. मी टीका नाही म्हणते. नंबर 2, आप कोण लावले? घेणं नाही मोर्चा काढा. सगळे व्हिडिओ माझ्याकडे डाउनलोड आहेत. कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्याचा पुरावा आहे म्हणून मी बोलतोय. मातंग समाजाच्या नेत्यांनी एक सभा घेतली. त्याच्यात कोण होतं माहिती का? सगळे चाटे क्लासचे विद्यार्थी. महाराष्ट्रात मी नाव दिले चाटे क्लास. चाटे क्लास म्हणजे दुसरं काही नाही, RSSचं टोपण नाव. गैरसमज कर नका. आणि चाटे क्लासचे विद्यार्थी किती सटावर त्या जिभेचा काही विचार करताय की नाही? तिलाही विश्रांती काही कार्यक्रम
आपल्या तुम्हाला काय म्हणले माहित आहे? अरे हो, याद राखा, आमच्या उपवर्गीकरणाला विरोध करशाल तर या बुटासोबत तुमची गाठ आहे. चपली आणि बुटाने तुम्हाला मारून टाकू. तुम्ही सहन करणार का? तुम्ही सहन करणार? मला एकाने विचारलं, दादासाहेब त्यांनी बुट दाखवलं, चप्पल दाखवलं, तुम्ही काय दाखवणार? म्हणजे अरे काही गोष्टी नसतात ते दाखवायच्या. नैतिकता आडवी येते. काय कमी केलं असतं का आम्ही? हा ते आम्ही म्हणाले ते चप्पल आणि बुट दाखवली. दादासाहेब तुम्ही काय दाखविणार? उत्तर द्या. मी कार्यक्रमात उत्तर देतो, आज उत्तर देतो. मी त्याला इथं सांगतो, त्यांनी चप्पल आणि बुट दाखवलं. मला तुम्ही सांगा, ज्याची अवकात आहे ते दुसऱ्याला घेऊन कोणी अवकाती कोणाला उचलते म्हणतेची आहे की नाही? अरे त्यांची अवकात होती चप्पल उचलायची, त्यांची अवकात होती फूट उचलायची. अरे या बाबासाहेबांच्या अवलादीची अवकात आहे तलवारी चालवायची. बरोबर आहे की नाही? प्रश्न क्रमांक 3, एक खंडाव जाते आहे बघा, कैलास बंधारे काहीतरी नावायचं. ते डोजेचं काय राहते असं करायचं? फावडा 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 काय म्हणतात तर? फावडा 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 जेसीबी सारखे जातात बघा ते. फावडा फावडा आता म्हणते ते काय कुठे गेलतोळी? आता तुम्ही मागा की आम्ही कोण विरोध करणार? तुम्हाला बाबासाहेबांनी केलं. आता आम्ही खंडाळा जाताना काय म्हणलं माहित आहे? ते काय करणार? फोटो जाऊ का? असंच करत नाही. ते फणाला जाताच म्हणालो, आम्ही अगोदर त्याच्या सोबत होतो, निळा झेंडा घेतला होता, आमचं भलं झालं नाही. आता तो निळा झेंडा आम्ही फेकून दिला, फेकून. उत्तर असं आहे, तुम्ही सांगायचं बाबासाहेबांच्या अवलादीनं निळा झेंडा फेकायची कोणाची अवकात आहे का? आवाज पाहिजे. निळा झेंडा फेकायची अवकात आहे का? निळा झेंडा फेकायची कोणाची अवकात आहे का? अरे साला ये, तुझ्या मायवर तो बाप चालला असेल याच्यात वाईट नाही बरं, ते काय झालं काय बरोबर आहे. ते काय लग्न लागलं? ज्यांनी सांगितलं निळा झेंडा फेकून दिला, एका बाबाची अवलाद असेल ना फनाळ्या तात्याच्या, फेकून दाखव निळा झेंडा. हा बाबासाहेबांचा समाज निळा झेंडा काढेल, सन्मानाने खिशात घेईल आणि तो झेंडा तुझ्या गाडीत घातल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न क्रमांक 4, पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष पदासकट सांगायचं मान्य खिसनू. ते खिसतात माहिती का? खस खस काय म्हणतात? खिसणी का काय? खिसणी. हा ते खिसखिस आहे की नाही? खिसनू भाऊ बसले फडणवीस म्हणत तेव्हा कळलं तुम्हाला? ना ते न विसरू बाबा, तो कशाला खिसनू भाऊ खसखस बसबे काय नाव आहे? बसबे तेव्हा फडणवीस म्हणेल तेव्हा. तो म्हणाला, ऐका म्हणला, मी फक्त उत्तर द्यालो, माझं काय नाही. तो बसबे म्हणाला, आमचं आरक्षण भोतांनी खाल्लं. आज 203 भोतांचे IAS आहेत, मातंगांचे एक IPS IAS नाही. तुम्ही उत्तर द्यायचं. तो म्हणाला, आरक्षण सगळं बुद्धांनी खाल्लं. तुम्ही उत्तर द्या इमानदारीच्या. बाबासाहेबांची शपथ आहे, धनतेजीस आरक्षण खाता येतं की मिळविता येतं? मिळविता येतं. आरक्षण खाता येतं की मिळविता येतं ना? ते खायचं कच्च बिर्याणी असं करा. काय बोलतायत म्हणते? एक तर आलं चर्चा करायला, काय म्हणते? आई बोला दादा तुम्ही काय आरक्षण आमच्या घरापर्यंत आलंच नाही. मी काय शेतात सांड होय काय शेतात आरक्षण काय चालत चालत घरापर्यंत येईल का? काय नगरपालिकेचा नळ होय तेव्हा घरापर्यंत सकाळी 9 झालं फिरलं, म्हणजे आधार नाही काय नाही, म्हणजे आरक्षण आमच्या घरापर्यंत आलंच नाही म्हणे. तो म्हणाला, पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष खिसनू भाऊ बसबे. चुप बसबे का? अरे बस
बसवे ते बसवे म्हणाला आजपर्यंत आमचा एकही मातंगाचा IAS झाला नाही याचं उत्तर तो सर्वांनी ऐकावं. जे चाटे क्लासचे विद्यार्थी आहेत, जे बोकड्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, जे पोत्रा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, सगळे चाटे क्लासचे विद्यार्थी आहेत. त्यांना सांगायचं इमानदारीनं, आज तुम्ही धडपड करताय की नाही समाजापायी? आज तुम्ही धडपड करताना समाजापायी कसा होईल? कसा होईल IAS? आजही मातंग समाज फोन केलं वाजवायला डंगच्या डंग डंगच्या डंगच्या डंग डंगच्या डंगच्या डंग डंगच्या होईल काय IAS? बोलत जा. कपडा वाजला IAS होईल का? पुंगी वाजवल्या IAS होईल का? IPS होईल का? मग चाटे कलाच्या विद्यार्थ्याला माझा प्रश्न आहे, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही जी धडपड करता, हीच धडपड 20 वर्षापूर्वी सगळे मातंगाचे डोपडे फोडले असते. ही धडपड 20 वर्षापूर्वी माझ्या मातंगाच्या पुंग्या बंद केल्या असत्या. हे धडपड 20 वर्षाखाली पोत्रास्की बंद केली असती. त्यांना बाबासाहेबांचा मार्ग दाखविला असता. मायची शपथ आणि बाबासाहेबांची शपथ सांगतो. अरे एकटं काय घेऊन बसलो? एक IPS काय घेऊन बसला? 20 वर्षापूर्वी डबडे फोडले असते, पुंग्या बंद केल्या असत्या, पोत्रास्की बंद केल्या असते तर माझ्या मातंग समाज एक नाही 50 IAS तिसरं एक आला. शेवटचा माझा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा. बाबासाहेब असते तर या महाराजा बोलते नाही पण तुम्हाला जशा तसं सांगायलो गांडीवर लाथा मारले असता. अण्णाभाऊ ढुंगणावर म्हणजे त्याचा समानार्थी शब्द तोच आहे. ती शुद्ध भाषा झाली. आमच्या आंबेडकरांची भाषा होईल. अर्थ एकच. त्याचं उत्तर बघा. माझा अण्णाभाऊ बाबासाहेबांकडे नेतात. माझा अण्णाभाऊ फकीरा कादंबरी लिहून बाबासाहेबांना अर्पण करतात. माझा अण्णाभाऊ अंधश्रद्धेच्या विरोधात लिखाण लिहितात. आणि हा नालायक नकली वंशज म्हणतो बाबासाहेब असते तर आमच्या डुंगणावर लाथा मारल्या असता. तुम्हाला माहित आहे 1 ऑगस्ट 2026 ला मुंबईला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं उद्घाटन फडणवीसांनी केलं. आणि उद्घाटन करताना सगळे तंत्र मंत्र होम हवन केलं. हे अण्णाभाऊ साठेला मान्य होतं का? होम करणं अण्णाभाऊ साठेला मान्य होतं? जादूटोना मान्य होती? पूजा अर्चा मान्य होती? इमानदारीचं सांगतो नकली वंशज, आज माझा अण्णाभाऊ साठे असता तर 100% ती प्यान अंडरपॅन्ट गाडी साहित्य वाचा म्हणते. लातूरला काल परवा मोर्चा झाला. तुम्हाला माहित असेल. पहिला मोर्चा आम्ही गाजूकाला छक्के चौके मारलो आणि आमच्याच लोकांनी आम्हाला समाजकंटक पदवी दिली. पत्रकार लिहायला बोलू नका, मग काय हरकत नाही. तो काय बोललो? शाहू महाराजांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या ब्राह्मणाचा DNA आणि उपवर्गी करणाऱ्याला विरोध करणाऱ्याचा एकच DNA आहे. मला एकच रक्त. तुम्हाला समजलं नाही, सोपं करून सांगतो. नकली वंशज म्हणाला पेशव्यांचं आणि ब्राह्मणाचं आणि आपलं बोधांचं एकच रक्त आहे. तुम्हाला मान्य आहे? आवाज काढा. पेशव्याची तुम्ही अवलाद हो का? पेशव्यांचं आणि आपलं रक्त एक आहे का? अबे पोत्राचा नकली वंशज, आमचा तर DNA आंबेडकरी आहे. पण जे जर म्हणत असेल मला RSS शिकवलं, नकली वंशज म्हणतो तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे. मला RSSने मार्गदर्शन केलं. अण्णाभाऊचा वारसदार RSSचं कौतुक करत नाही. तो 100% अण्णाभाऊची पैदास नाही. या स्टेजवरून हा दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर करतो की त्या नकली वंशज सचिन साठेची वैचारिक DNA करा. या ठिकाणी मी मागणी करतो. आणि एवढं काल एक मागणी आली धक्कादायक, मला अभ्यास करायची सवय म्हणते ती. त्यांनी काल अशी मागणी केली, आता महारबोध झाले याला 1860च्या बाहेर काढा. काय केली ऐका, तुम्हाला पटते का बघा. त्यांनी सांगितलं 1860च्या बाहेर आपल्याला काढा.
आणि नंबर 2 मी उत्तर दिले त्याला, एकल्या बाबासाहेबांना संविधान लिहिलं का म्हणे. मी उत्तर देऊन त्याचे सगळेच भोकं बुजून टाकले मी 12 ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी. शब्दाकड माझ्या बहिणी आहेत सगळ्या, यातला मतदार तसंच समजून घ्या. आणि तो मग काय विषय होता. आणि म्हणून आम्ही मातंगाचं भलं सोचतो, मातंगाला विरोध नाही. पण ते जे 12च्या अवलादीचे म्हणत असतील, बोकड्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणत असतील आम्हाला अट्रॉसिटी मधून काढून टाका. तुम्हाला माहित नाही आरक्षण कोणाला भेटतं. 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबल नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात बाबासाहेब म्हणतात अस्पर्श त्यालाच म्हणा ज्यांचा विटाळ होतो, ज्यांची सावलीच जमत नाही, ज्यांचा स्पर्श बनत नाही, ते सगळे झाले एससी अनुसूचित जाती. आणि त्याच्या पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि चाटेकलाचा बसबे म्हणतोय एकनाथ शिंदे समोर, तुम्ही ऐकलं साहेब, साहेब आम्ही साधे नाही, आरईचा पाटील आमचा तोंड बघितल्याशिवाय बाहेर जात नाही. एकतर ते पाटील पागल असेल पाहिजे, ते तोंड होय का कोमात जायचं माणूस बघलं का तुम्ही. तो म्हणाला मातंग एवढा भारी आहे ब्राह्मणापेक्षाही पाटलाच्या घरी जर जेवण पंगत असेल तर पहिलं जेवण मागायला राहतं. पाटलाच्या घरी कार्यक्रम असेल तर सगळी सजावट मांग करतात. त्या बसवेला मला विचारायचं, तुझं जर खरं असेल तर मातंग समाज स्पर्श नाही, म्हणून या ठिकाणी मागणी करतो. त्या कसब्याच्या मतानुसार माझ्या नाही, त्या कसब्याचं जर म्हणणं असेल पाटील आमचं तोंड फायल्याशिवाय बाहेर पडत नाही, पंक्तीला मातंगाला जेव घालतात, या ठिकाणी मागणी करतो. त्या बसवेचं म्हणणं खरं असेल तर मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या बाहेर ठेवून कसब्याचं म्हणणं बरोबर नसेल तर हे पोतराजाची अवलाद कसब्या मातंगाच्या आमच्या मुळावर उठलं. या ठिकाणी माझ्या मातंग समाजाची पोतराजांनी जाहीर माफी मागावं एवढी विनंती करतो. आणि शेवटीचा एक 4 वेळी म्हणतो, तुम्हाला सर्वाला पाठ आहे, मी हात वरी केली म्हणायचं तुम्हाला सांगायची गरज नाही. सगळे म्हणाले दिलं विमानं खा गुन्हानं, ते मातंगाला नाही बरं. 59 जातीला बाबासाहेबांनी गुन्हानं केलं, बरोबर आहे. आणि खा गुन्हानं बनते ती मारामारी न करता, वाद न करता असा ते मातंगासाठी नाही दिलं विमानं. कोणाला 59 जातीला खा गुन्हानं. शेवट आवाज द्यायचा मानानं आणि पानानं, दिले की नाही इज्जतीनं, मानानं आणि पानानं देऊन आरक्षण. हरदास हरदास एक सेकंद, शेवट मानानं आणि पानानं 59 जातीला कोणी अंगावर घेऊ नका. मानानं आणि पानानं देऊन आरक्षण, अरे करून जीवाचं रान. मानानं आणि पानानं